वर्षभरात पंतप्रधान मोदी सत्तेतून बाहेर जाणं निश्चित. अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत राहुल गांधींचा दावा. आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण होणारा असंतोष सत्तेतून बाहेर जाण्याचं मुख्य कारण ठरेल. माझं भाकीत खरं ठरलंय. यावेळीही भाकितात काहीही फरक पडणार नाही. राहुल गांधींचा दावा. शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्या. शेतकऱ्यांच्या नावाखाली होणाऱ्या साठेबाजीवर लक्ष ठेवा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना. देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ सुरूच. पेट्रोल 87 पैसे तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ. 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढीचा फटका. कोल्हापूरसह नागपूरकरांना इंधन दरवाढीचा मोठा फटका. दिल्लीत सीएनजीच्या दरात पुन्हा 1 रुपयांची वाढ. सीएनजीचे दर 81 रुपये 9 पैसे प्रति किलोवर. 10 दिवसात तिसऱ्यांदा सीएनजीची दरवाढ. पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर आता खाद्यपदार्थांच्या दरात देखील वाढ. मुंबईतील मुंबादेवी जलेबीवाला यांनी फाफडा आणि जलेबीच्या दरात प्रति किलो 40 ते 50 रुपयांची वाढ केली. तर खाद्यपदार्थांच्या किमतीतही 50 रुपयांची वाढ. सर्वसामान्य मुंबईकरांचा वडापाव महागला. वडापावसाठी आता 20 ते 35 रुपये मोजावे लागणार. व्यावसायिक गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि पावाचे दर वाढल्यानं वडापाव महाग. पेट्रोल डिझेल संदर्भात चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र. पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत घेण्याची मागणी. यामुळे किमती 15 ते 20% कमी होतील. सीटीआयचे चेअरमन ब्रिजेश गोयल यांचं मोदींना पत्र. पेट्रोल डिझेलच्या मागणीत अचानकपणे 20 ते 30% वाढ. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. पेट्रोल डिझेलबाबत सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना सूचना दिल्याची ही माहिती. महंगाई मॅन असं म्हणत काँग्रेसची पुन्हा एकदा मोदींवर टीका. पेट्रोल डिझेल दरात तिसऱ्यांदा वाढ झाल्यानंतर काँग्रेसची टीका. मोदी महंगाई मॅन नाहीत, कॉमन मॅनचे नेते. काँग्रेसच्या टीकेला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. काँग्रेसच्या काळात पेट्रोल दुप्पट महागलं. मोदींनी सामान्यांची काळजी घेतली. बन यांची प्रतिक्रिया. नौटंकी करण्यापेक्षा देशातील परिस्थितीवर बोला. मुख्यमंत्र्यांच्या वंदे भारतमधील प्रवासानंतर आदित्य ठाकरे यांची टीका. यांना बाईकवरून जायचंय पण इतर गाड्यांना थांबवून लोकांना त्रास देतात. फडणवीसांना टोला. बारामतीत रोहित पवार यांचा जनता दरबार. शक्तीपीठ. बुलेट ट्रेनचं काम थोडे दिवस थांबवा तरच इंधन बचतीला मदत होईल. इलेक्ट्रिक गाडीनं जा नाहीतर कशानेही जा पण आधी लोकांकडे तरी जा. रोहित पवारांचं वक्तव्य. पेट्रोल डिझेलचे दर मेलडीच्या चॉकलेटप्रमाणे दर 3 ते 4 दिवसांनी लिटरमागे 1-1 रुपयांनी वाढतात. पुढील काही दिवसात चॉकलेटच्या पॅकेटप्रमाणे प्रति लिटर 50 रुपये वाढ झाली तरी आश्चर्य वाटणार नाही. इंधन दरवाढीवरून रोहित पवारांचा ट्विट करत निशाणा. डिझेल तुटवड्याच्या सर्वाधिक तक्रारीचे फोन. मराठवाडा, विदर्भ, खानदेशातून या भागातल्या लोकांना जाणीवपूर्वक वंचित ठेवलं जातंय का? रोहित पवारांचा ट्विटद्वारे सवाल. साठेबाजीसाठी शेतकऱ्यांना डिझेल फुकट मिळत नाही. साठेबाजीच्या मुद्द्यावरून सरकारला टोला. नागपूरमध्ये काँग्रेसचं मेलडी आंदोलन. महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक. कोल्हापूरच्या इचलकरंजीत वाढत्या महागाई विरोधात शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन. गॅस सिलेंडर, बैलगाडी आणि चूल पेटवत सरकारचा निषेध. आंदोलनात शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी. दादर मार्केटला इंधन दरवाढीचा फटका. फळांचे दर 20% वधारले. वाहतूक खर्चामुळे दादर मार्केटमध्ये भाज्यांच्या दरातही काही प्रमाणात वाढ. राज्यात अनेक जिल्ह्यात इंधन टंचाई. वाशिम, जळगाव, हिंगोली, बुलढाण्यात पेट्रोल पंपावर डिझेल नसल्याचे फलक. वाहन चालकांना नाहक त्रास. शेती कामांना डिझेल नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता. हिंगोलीत डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला. वसमत तालुक्यातील चोंढी फाटा परिसरात शेतकऱ्यांचा रास्ता रोको. हिंगोली आणि जालन्यात पंपावर राडा. कळमनुरीतील पंपावर रांग लावण्यावरून 2 गटात वाद. तर बदनापूरच्या सारथी पंपावर कर्मचारी शेतकऱ्यांमध्ये वाद. डिझेल विक्रीला उशीर केल्यानं धक्काबुक्की. जळगावमध्ये टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायावर देखील डिझेल टंचाईचा मोठा परिणाम. ऐन सुट्टीच्या काळातच डिझेल टंचाईचा फटका बसल्यानं अनेक फेऱ्या रद्द. टूर्स अँड ट्रॅव्हल व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका. पेट्रोल डिझेलचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईचे. गृह विभागाचे पोलिसांना आदेश. इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर. जालन्यापाठोपाठ अंबड तालुक्यात विविध ठिकाणी तहसीलदार आणि पुरवठा विभागाची अचानक छापेमारी. 100 लिटर डिझेलचा साठा जप्त. इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या पेट्रोल डिझेलची साठवणूक करून विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई. जळगावमध्ये पेट्रोल डिझेल संदर्भात नागरिकांच्या तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष सुरू. नियंत्रण कक्षात पुरवठा विभागाचे कर्मचारी नियुक्त. फोनच्या माध्यमातून तक्रारी नोंदवण्यात येणार. पुण्यात
पुण्यात ई-बस प्रकल्पाच्या निधीचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पीएमपीनं महापालिकेकडे 13.5 कोटी रुपयांचं थकीत अनुदान तातडीनं देण्याची मागणी. नव्या 27 ई-बससाठी ही रक्कम प्रलंबित. डिझेलसाठी पुन्हा रांगेत उभे राहणाऱ्यांना वाहनांना कलर टॅगिंग. वाट टाळण्यासाठी चाळीसगावच्या वाघळीतील पेट्रोल पंप चालकाची अनोखी शक्कल. 2,000 रुपयांचंच डिझेल मिळत असल्यानं अनेक वाहनधारक पुन्हा रांगेत उभे राहत असल्याचा प्रकार. वैजापूरच्या पाराळा इथल्या पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना डिझेल मर्यादित तर विना नंबर हायवाला 25,000चं डिझेल दिल्याचा आरोप. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी संतप्त. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचल्याची माहिती. वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार. विधान परिषदेच्या जागा वाटपाचा तिढा. आता दिल्ली दरबारी सुटण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात महायुतीत जवळपास 99% बाबतीत एकमत. नंदनवन बंगल्यावरील बैठकीनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. रवींद्र चव्हाण बावनकुळे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. विधान परिषद निवडणुकीसाठी शिंदेंच्या सेनेकडून राजन साळवी इच्छुक. पक्षानं संधी दिल्यास जबाबदारी नक्कीच पार पडणार. कोकणातील राजकारणाचा 40 वर्षांचा अनुभव. राजन साळवींची प्रतिक्रिया. पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच. जागा आपल्याकडे राखण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष. भाजपकडे स्थानिक आघाड्यांसह 333 सदस्य असल्याचा भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांचा दावा. कोकण विधान परिषदेची जागा तटकरे यांना सुटण्याची दाट शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुनील तटकरे यांना जागा सोडणार. सूत्रांची माहिती. सोलापूरमध्ये विधान परिषदेसाठी विरोधकांकडे संख्याबळ नाही. व्यवस्थेवर ताण न आणता विरोधकांनी निवडणूक बिनविरोध करावी. भाजपकडे 616 मतांपैकी 450 मतं. मंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया. आम्ही लोभी तर मग तुमचं काय? ठाकरे मुख्यमंत्री झाले तो लोभ नव्हता का? बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना सवाल. बच्चू कडूंना घरी बोलावून मंत्री केलं ही चूक. ठाकरेंनी केलं होतं वक्तव्य. लक्ष्मण हाकेंकडून मनोज जरांगेंचा खुळखुळ्याचा उल्लेख. मंडल आयोगावर जरांगेंनी केलेल्या वक्तव्यावरून हाके आक्रमक. तर लक्ष्मण हाकेंचे प्रसाद लाड यांच्यावर पुन्हा टीका. जस्टिस सचिव मुख्यमंत्री येऊन गेले तरी फरक पडला नाही. हॉटेल चालवणारा जाऊन फरक पडतो का? हाकेंचा सवाल. जे करतोय ते समाजासाठी. लक्ष्मण हाकेंचा आणि माझा काही संबंध नाही. हाकेंच्या टीकेला प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर. लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आंदोलनात बोलावलं तर नक्कीच जाणार अशी ही प्रतिक्रिया. कार्टून फॉरवर्ड केल्यावर अटक करणारे आम्हाला लोकशाही शिकवतात. सुप्रिया सुळेंच्या कालच्या टीकेनंतर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. लवांडेंची अटक लोकशाहीची हत्या. सुप्रिया सुळेंनी केलं होतं वक्तव्य. हरियाणात कॉक्रोच जनता पार्टीच्या नावानं आंदोलनाची घोषणा. आता आंदोलनाशी काहीही संबंध नाही. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांची माहिती. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात. अभिजित दिपके यांना सोशल मीडियावर धमकी दिल्यानंतर खबरदारी. कॉक्रोच जनता पार्टीचं फेक अकाउंट. भाजपचा आयटी सेल तयार करताय. अभिजित दिपके यांचं ट्विट. 10 लाख झुरळांनी वेबसाईटवर सदस्य नोंदणी केल्यानं सरकारनं आमची आयकॉनिक वेबसाईट बंद पाडली. अभिजित दिपके यांचा आरोप. एका व्यक्तीनं तरुणांना कॉक्रोच म्हणून बोलण्याची हिंमत केली. कॉक्रोच काय करू शकतो हे आता आपण सर्व पाहतोय. तरुणांना गृहीत धरून चालणार नाही. तरुणांना न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करू. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य. मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसराचे बीएमसीकडून सुशोभीकरण केलं जाणार. पहिल्या टप्प्याच्या कामाचं भूमिपूजन सोमवारी होणार. मात्र भूमिपूजन पत्रिकेत महापौर उपमहापौरांचा उल्लेखच नाही. मीरा भाईंदरमध्ये बनावट दाखल्यांच्या आधारे रिक्षा चालकांना परवाने दिले. बनावट दस्तऐवज बनवण्यास मदत करणाऱ्या टोळीविरोधात गुन्हा दाखल. नरेंद्र मेहतांचा आरोप. नरेंद्र मेहता यांची तक्रार मुख्यमंत्र्यांना सांगणार. सरनाईकांचं वक्तव्य. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सावळी विहीरमधील तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात संरक्षण साहित्याचं भव्य प्रदर्शन. तर राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांनी साई समाधीचं घेतलं दर्शन. शिंदेंच्या पक्षातील 40 आमदार भाजपच्या संपर्कात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा दावा. काही पक्षनिष्ठ आमदार सोडले तर अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा. एकनाथ शिंदे यांनी खडसावलं नाही. समज देणं हा एकनाथ शिंदे यांचा अधिकार. आदेश म्हणून आम्ही त्यांच्या सूचना मानतो. एकनाथ शिंदे यांनी खडसावल्याच्या चर्चांवर संजय शिरसाट यांचं उत्तर. ठाकरे सेनेचे आमदार महेश सावंत यांच्याकडून मनसे नेते अमित ठाकरे यांना बॅनरद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा. विधानसभेला विरोधात लढलेले अमित ठाकरे यांना शुभेच्छा देणाऱ्या शिवसेना भवनासमोरच्या बॅनरची जोरदार चर्चा. सोलापूरमध्ये काँग्रेसचे पदाधिकारीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात आक्रमक. सपकाळ हटाव काँग्रेस बचाव असे बॅनर दाखवत निषेध. सोलापूरमधील पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणीतील निवडीवरून काँग्रेस कार्यकर्ते नाराज. सुप्रिया सुळेंनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. सुप्रिया सुळे यांनी सोनिया गांधी यांची दिल्लीतील 10 जनपद निवासस्थानी घेतली भेट. रेवती सुळे यांच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती.
आम्ही अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाच्या विरोधात आहोत. उपवर्गीकरण संविधान विरोधी. मागासवर्गीय प्रवर्गातील उपवर्गीकरणाच्या मागणीवर आनंदराज आंबेडकर यांची प्रतिक्रिया. आम्ही अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाच्या विरोधात आहोत. आरक्षण संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आनंदराज आंबेडकर यांची टीका. भौतिकशास्त्राचा प्रश्नसंच असलेल्या नोट्स मनीषा हवालदारनं जाळल्याची सूत्रांची माहिती. नोट्स जाळून नष्ट केल्याची माहिती सीबीआय तपासातून समोर. प्रश्न पुरवण्याच्या बदल्यात मनीषा हवालदारनं रोख रक्कम स्वीकारल्याचं सीबीआय तपासात स्पष्ट. नीटशी संबंधित प्रश्नांची हस्तलिखित नोंदी तयार करून स्वतःकडे ठेवल्याचं तपासात उघड. पुण्यातील वाळजे भागात शिवराज मोटेगावकरनं 51 गुंठे जागा घेतली. महामार्गाजवळच कोट्यवधींची जागा विकत घेतली. मोटेगावकरनं सामाजिक संस्थेच्या नावानं जमीन विकत घेतली. जागेच्या बोर्डावर शिवराज मोटेगावकर असं नाव काळ्या रंगानं झाकलं. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकरनं धाराशिवमध्ये श्रीमंत घरातील विद्यार्थ्यांची चाचणी घेतल्याचा धक्कादायक दावा. नीट पेपरफुटी प्रकरणात धाराशिवच्या आदर्श शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांचा दावा. नीट पेपर लीक झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या राजस्थानमधील विद्यार्थ्याच्या कुटुंबाशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फोनवरून साधला संवाद. पेपरफुटीनंतर सीकरमधील प्रदीप मेघवालनं केली होती आत्महत्या. कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे राहुल गांधींचं आश्वासन. पेपर फुटला असं कानावर येतं तेव्हा सगळं हातातून गेल्यासारखं वाटतं. ज्यानं पेपर फोडले त्यांचे हात छाटण्याचं काम सरकारनं केलं पाहिजे. बच्चू कडूंची मागणी. उमरेडचे काँग्रेस आमदार संजय मेश्राम आणि उपोषणकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक. चिखली गावात 17 मे पासून रस्त्याच्या दुरुस्तीबाबत आमरण उपोषणस्थळी मेश्राम गेले असता त्यांची ग्रामस्थांसोबत शाब्दिक चकमक. शेतकऱ्यांना कर्जवाटपाच्या मुद्द्यावर रोहित पवार यांचं ट्विट. शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिलची अट लावू नका या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला राष्ट्रीयकृत बँकांनी वाटण्याच्या अक्षता लावल्या. सरकारनं याबाबत कठोर पावलं उचलावी अशी मागणी. परळमधील कामगार मैदानात क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. आदित्य ठाकरे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. अच्छे दिन आने वाले हैं, ऐसा सुना था, कहां गए, हम भी ढूंढ रहे हैं. आदित्य ठाकरेंचा टोला. पंतप्रधान मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळानिमित्तानं राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या विशेष अंकाची निर्मिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी प्रकाशन होणार. फडणवीसांच्या राज्यात फालतू ऑफिसरची शिफारस करण्याची आमची हिंमत नाही. प्रवीण दरेकर यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक. भोर नगरपालिकेत निधीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जुंपली. भाजप नगरसेवकांनी विकासासाठी आलेला 8,80,00,000चा निधी थांबवण्याचं काम केलं. राष्ट्रवादीचा आरोप. तर विकास कामांना नाही, पद्धतीला विरोध. भाजपचं प्रत्युत्तर.